नमस्कार. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाबद्दल जाणून घेणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये ताडोबाला जायचं कसं, ताडोबाची तिकीट कशी काढायची आणि ताडोबामध्ये थांबायचं कुठं, हे सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. ताडोबा अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि सर्वात मोठे अभयारण्य म्हणून ओळखले जाते. ताडोबा हा अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध अभयारण्यांपैकी एक आहे. भारतात असणाऱ्या 54 व्याघ्र प्रकल्पापैकी ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प एक मुख्य व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबा अभयारण्य हा बांबूचा घनदाट जंगल आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आपण वाघाला प्रत्यक्षित पाहण्याचे अनुभव घेऊ शकतो. ताडोबा या अभयारण्याचे ताडोबा हे नाव कसे पडले, चला हे मी तुम्हाला सांगते. ताडोबामधले तुरू नावाचे जे प्रवासी लोक आहेत त्यांच्या नावावरून या जंगलाचे नाव ताडोबा पडले. आणि ताडोबामधली नदी झाडांच्या मधातून वाहते. तेथल्या झाडांच्या सावलीमुळे तेथे खूप अंधार राहते. त्यामुळे त्या नदीचे नाव अंधेरी ठेवण्यात आले. त्यामुळे या जंगलाला ताडोबा अंधारी टायगर रिझर्व म्हटले जाते. या टायगर रिझर्व फॉरेस्टला 2 भागामध्ये करण्यात आले आहे. मधातल्या भागाला कोवर झोन म्हटलं जाते आणि बाहेरच्या भागाला बफर झोन म्हटलं जाते. बफर झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना जाण्याची परवानगी आहे, कारण हे लोक जंगलातून मिळणाऱ्या काही गोष्टींवरती अवलंबून असतात. आणि कोव्हर झोनमध्ये कोणत्याही स्थानिक लोकांना जाण्याची परवानगी नाही आहे. आणि पूर्ण टायगर रिझर्वला पुन्हा 2 भागामध्ये करण्यात आले आहे, टुरिझम झोन आणि नॉन टुरिझम झोन. जंगलाचा 20% एरिया हा टुरिझमसाठी खुला आहे आणि 80% एरिया फक्त फॉरेस्टच्या लोकांना जाण्याची परवानगी आहे. टुरिस्टला बफर झोन आणि कोवर झोनला जाण्यासाठी प्रत्येक जागेवर गेट बनवले आहे, जिथे ऑनलाईन तिकीट्स नाही तर करंट तिकीट काढून टुरिस्ट जंगलामध्ये प्रवेश करू शकते. ताडोबामध्ये बफर झोनला एंट्री करण्यासाठी उत्तरेकडे अलीझन, नवेगाव, निमडेला हे 3 गेट आहे आणि पूर्वीकडे सिरकाडा, बेलारा, मदनपूर हे 3 गेट आहे. आणि दक्षिणेकडे अस्वलचोहा, डोनी, केसलघाट, मामला हे 4 गेट आहे. आणि पश्चिमेकडे जुनोना, अगरजरी, देवाडा हे 3 गेट आहे. अशाच प्रकारे कोवर झोनमध्ये एंट्री करण्यासाठी उत्तरेकडे नवेगाव, कोलारा हे 2 गेट आहे. पूर्वीमध्ये पांगडी गेट आहे, दक्षिणेकडे झरी गेट आहे आणि पश्चिमेकडे मोरली आणि कटविंडा गेट आहे. आणि तसं म्हटलं तर वाघांसाठी संपूर्ण जंगल एकच आहे, सीमा फक्त माणसांसाठी आहे. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व फॉरेस्टवर अनेक वाघांनी राज्य केले आहे आणि 3 वाघ आज पण लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. ते 3 वाघ आहे वाघडो, मटकासूर आणि माया. या 3 वाघांमुळे आज ताडोबा भारताचा टायगर कॅपिटल बनला आहे. ताडोबा या अभयारण्याची स्थापना 1955 साली करण्यात आली. जंगलामध्ये प्रवेश करण्यासाठी या अभयारण्याला एकूण 22 गेट आहे. ताडोबा अभयारण्य हा 625.4 चौरस किलोमीटर एवढ्या परिसरात विस्तारलेला आहे. त्यापैकी ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ 116.55 किलोमीटर आहे आणि अंधेरी अभयारण्याचे क्षेत्रफळ 508.85 किलोमीटर एवढा आहे. ताडोबा अभयारण्यामध्ये पाण्याच्या पूर्ततेसाठी अंधेरी तलाव, ताडोबा तलाव आणि कोळसा तलाव आहेत. या जंगलात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने मगर, सरसरी आणि अन्य जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येते. ताडोबा अभयारण्यात वाघाचे संरक्षण मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्याचबरोबर या जंगलात आपल्याला बिबट्या, हसवल, तरस, गव्या, हरण, चितळ, सांबार, कोल्हा असे अनेक प्रकारच्या प्राण्यांबरोबर 280 प्रकारचे पक्षी, 30 प्रकारचे सरपटणारे जीव आणि
74 प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळते. ताडोबा या अभयारण्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ उत्तम समजला जाते. ऑक्टोबर महिन्यात जंगलातील निसर्ग सौंदर्य हे अतिशय रोमांचक असते, जे पर्यटकांना आकर्षित करते. ताडोबा नॅशनल पार्क हे ठिकाण शनिवार व रविवारच्या सुट्टीत घुमण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या अभयारण्याला भेट देण्यासाठी गर्दी करत असते. नैसर्गिक परंपराने नटलेला हा अभयारण्य चंद्रपूर या शहरापासून 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तर नागपूर या शहरापासून 155 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. आता पाहूया ताडोबाला जायचं कसं. ताडोबा या अभयारण्याला भेट देण्यासाठी विमानाने प्रवास करणार असाल तर नागपूर हा विमानतळ या अभयारण्याचा सर्वात जवळचा विमानतळ आहे. आणि ताडोबा या ठिकाणी जाण्यासाठी जर तुम्ही रेल्वे मार्गाने प्रवास करणार असाल तर सर्वात जवळचा रेल्वे स्टेशन हा चंद्रपूर रेल्वे स्टेशन आहे. आणि रेल्वे स्टेशनचा बाहेर ऑटो रिक्षा पण लागून राहते. तुम्ही ऑटो रिक्षाने पण ताडोबाला जाऊ शकता. आणि जर तुम्ही रस्ता मार्गाने प्रवास करणार असाल तर चंद्रपूर आणि चिमूर या बसस्थानावरून या अभयारण्याला पोहोचता येते. आता पाहूया ताडोबामध्ये थांबायचं कुठं. मी आता आलो आहो मॅकमाय ट्रिपवर. तुम्ही याच्यावरून बुकिंग करू शकता. ठीक आहे. ताडोबा आणि मोरलीच्या जवळपास खूप सारे हॉटेल्स लॉजेस वगैरे अवेलेबल आहे. ठीक आहे. जसे की तुमच्या समोरच आहे बघा MTDC ताडोबा. ठीक आहे. असे खूप सारे हॉटेल लॉजेस वगैरे बघू शकता. ठीक आहे. हॉटेल लॉजेस वगैरे अवेलेबल आहे. मी तुम्हाला एक हॉटेल दाखवतो. ठीक आहे. आणि हा बघा MTDC ताडोबा हा एक हॉटेल आहे, मोरलीच्या जवळपासच आहे. ठीक आहे. तुम्ही बुक दिस नाववर पण क्लिक करून बुकिंग करू शकता. समोरची बुकिंगची प्रोसेस तुमच्या समोर येऊन जाणार. आणि तसं तुम्ही इथून तुमचा पर्सनल नंबर टाकून लॉग इन नाव कराल तर तुम्हाला बुकिंगची समोरची प्रोसेस येणार. ठीक आहे. आणि यांच्या कॉन्टॅक्ट नंबर आहे ते सगळं तुम्हाला दुसऱ्या प्रोसेसमध्ये येऊन जाणार. ठीक आहे. आणि इथून बघा पार्किंग, रेस्टॉरंट वगैरे, हाऊसकीपिंग, रूम सर्व्हिस वगैरे सगळं अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि फोटोज वगैरे बघून घेऊ आपण. फोटोज वगैरे फोटो कुठं आहे हे बघा. इथं मॅप पण दिलेला आहे कुठे आहे. ठीक आहे. बघा हे बघा रेस्टॉरंट वगैरे बघा अशा टाईपचं आहे. तुम्हाला घुमा फिरायला एक नंबर जागा आहे, कारण ते मी स्वतः जाऊन मी इथं बघितलं. एक नंबर प्लेस आहे. ठीक आहे. बघा आहेत मोरली. बघा खूप जण इथं थांबले आहे, फोटोज वगैरे टाकले आहे. ठीक आहे. हॉटेलला बघू शकता, बुकिंग करू शकता. ठीक आहे. आणि तसं मी या पेजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तुम्ही सीधे या पेजवर येऊन जाणार. ठीक आहे. आता पाहूया ताडोबाची तिकीट बुक कशी करायची. आता बघा ताडोबाची तिकीट बुक कशी करायची. आता मी सध्या ताडोबाची ऑफिशियल वेबसाईट इथे मी चालू करून ठेवलं आहो. या ऑफिशियल वेबसाईटवरून आपण ताडोबाची तिकीट बुक करू शकतो. आणि तसेच मी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून सीधे या पेजवर पोहोचून जाल. ठीक आहे. तर आपल्याला सध्या हाच वाला पेज शोधायचा आहे जे आत्ता समोर आला, हा वाला. याच पेजवरून आपण बुकिंग करू शकतो. ठीक आहे. गेट दॅट वर्ल्ड सफारी एक्सपिरियन्स मॉर्निंग इव्हिनिंग अँड नाईट. ठीक आहे. त्याच्याच खालती आपल्याला बुक नाव दिसेल, त्याच बुक नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण दुसऱ्या पेजवर येईन जिथे आपल्याला बुकिंग सफारी बघायला मिळते. ठीक आहे. 3 ऑप्शन बघायला आपल्याला मिळते. पहिला आहे सफारी रेग्युलर, दुसरा आहे सफारी तत्काल आणि तिसरा आहे कंट्रोबस. ठीक आहे. तसं म्हटलं तर तीनही याची बुकिंगची प्रोसेस सेमच आहे. काही भ्याची गोष्ट नाही, काही घाबराची गोष्ट नाही. तीनही याची बुकिंगची प्रोसेस सेम आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सफारी रेग्युलरचं सांगते. सफारी रेग्युलरमध्ये डेली बुकिंग चालू राहते, म्हणून होऊ शकते तुम्हाला सफारी रेग्युलरमध्ये 1-2 महिन्याची बुकिंग तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे. कारण ते या सफारी रेग्युलरमध्ये बुकिंग खूप चालू राहते. ठीक आहे. त्यामुळे होऊ शकते तुम्हाला 1-2 महिन्याच्या नंतरची बुकिंग तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर मी सफारी रेग्युलरची बुकिंग कशी करायची ते तुम्हाला सांगते. आणि दोन्ही याची प्रोसेस सेम आहे. ठीक आहे. तीन याची प्रोसेस सेम आहे. बुकिंग नावावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपण बुकिंगच्या पेजवर येऊन जाणार. तिथे आपल्याला सफारी बुकिंग लिहूनच आहे. ठीक आहे. आणि आत्ता सध्या मॉन्सूनची बुकिंग चालू आहे. ठीक आहे. तर क्लिक हेअरवर क्लिक करायचं. आपण दुसऱ्या पेजवर पोहोचून. ठीक आहे. इथून आपल्याला डेट सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला कुठल्या डेटवर जायचं आहे. ठीक आहे. इथून महिना वगैरे डेट वगैरे सिलेक्ट करा.
सिलेक्ट केल्यानंतर क्लिक अवेलेबलवर क्लिक करून दुसऱ्या पेजवर तुम्ही पोहोचाल, जिथं तुम्हाला दुसरी प्रोसेस करावी लागणार. ठीक आहे. आणि आता मी करायला गेलं तर बुकिंग होऊन जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बुकिंग करू शकता. ठीक आहे. तिन्ही याची प्रोसेस सेमच आहे. ठीक आहे. आणि याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये तसं देणारच. ठीक आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जे पण करायचे आहे बुकिंग सफारी, कंट्रो बस, तत्काल, रेग्युलर तुम्ही करू शकता. ठीक आहे. ताडोबा या अभयारण्यापासून अजून बरेच पर्यटक स्थळ आहे, ज्यामध्ये इरई धरण, महाकाली मंदिर, घोडाझरी तलाव, जुनोना तलाव आणि असे अनेक ठिकाणी देखील आपण भेट देऊ शकतो. तर असा होता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा व्हिडिओ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करून घ्या, कारण ती या चॅनलवर तुम्हाला समोर असेच व्हिडिओ पाहायला मिळून जाणार. आणि आता भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.